कलाचं लग्न जमल्यामुळे घरातील वातावरण हे अगदी आनंदी असतं आणि त्याच्या लग्नाच्या पत्रिका देखील आलेल्या असतात. आबा अद्वैत आणि कला यांना सांगतात की पहिल्या पत्रिकेवरती स्वस्तिक काढून ती पत्रिका देवापुढे ठेवा. हे नैना आणि राहुल हे दोघं सर्व ऐकत असतात. नैना आणि राहुलला हौस म्हणते की राहुल बघितलंस का, ते थोरले आहेत म्हणून सगळे काही मान आहेत ते त्यांनाच मिळत आहेत, आपल्याला मात्र यातलं काहीच मिळत नाही आहे. हे बघ राहुल, तुला पटत असेल परंतु या गोष्टी मला अजिबात पटत नाही आहेत. काही करून हा मान आपल्याला मिळवायलाच पाहिजे. आता बघ तू यांच्याकडनं मी कसा हा मान काढून घेते ते. आबा अद्वैतला सांगतात की अद्वैत, देवापुढे जी पत्रिका ठेवायची आहे त्या पत्रिकेवरती कुंकुमाने ओम असं लिहा आणि पुढे ती देवाजवळ ठेवा. कला आणि अद्वैत दोघंही एकाच वेळी म्हणतात की स्वस्तिक आणि दोघेही आता एकमेकांकडे बघू लागतात. घरातले ते सर्वजण त्यांच्याकडे बघून हसत असतात. कला आता ती पत्रिका घेते आणि चालते तर अद्वैत म्हणतो की प्रत्येक वेळी सेम सेम करायची तुला काही गरज आहे गं. कला म्हणते की तूच करतोस. बघ मी तर तुला काही बोललेलं नाही, मी तर फक्त लूक दिलाय, आगाऊ कुठला. मग कला आणि अद्वैत दोघे मिळून पत्रिकेवरती स्वस्तिक काढतात, आबांना दाखवतात. आबा म्हणतात की अरे वा, एक नंबर काम केलंय पोरांनो तुम्ही. आणि मग कला आणि अद्वैत हे दोघेही सांगतात की तुम्ही दोघं एक काम करा, तुम्ही देवळात जा आणि देवासमोर ही पत्रिका ठेवून या, आम्ही घरातली सगळी कामं आवरतो.